हॅलो नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती 2024 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर पोलीस भरतीमध्ये डबल फॉर्म भरण्यासंदर्भात मोठी अपडेट आणि मोठी बातमी समोर आलेली आहे, ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, सविस्तर बातमी या ठिकाणी तुम्ही बघू शकता, एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याने पोलीस भरती उमेदवारी रद्द झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशी चूक करत असाल तर पुढे जाऊन तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे प्रॉब्लेम्सला फेस करावं लागू शकतं। तर एक्झॅक्टली काय बातमी आहे ती बघा। तर जवळपास मित्रांनो 2897 उमेदवारच अपात्र झालेले आहेत। खूप जास्त प्रमाणामध्ये उमेदवार अपात्र झालेले आहेत। तर ही लेटेस्ट आत्ताची बातमी आहे। तर बघा, 2019च्या भरतीचे चुकीचे ईमेल आयडी, चुकीचे आधार कार्ड नंबर टाकून अर्ज भरणाऱ्यांची निवड रद्द करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघा, अब तेरा क्या होगा भाई। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, आता ही सविस्तर बातमी तुमच्यासोबत शेअर करतो। तर बघा, 2897 उमेदवारच अपात्र। 4.5 वर्षापूर्वी राज्य सरकारने जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल चालक पदांच्या भरतीसाठी राबवलेल्या प्रक्रियेत एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याने 2897 उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले होते। त्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात मॅट दिलेले आव्हान टिकलेले नसल्याने या उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। मात्र न्यायालयाने ही शुक्रवारी याचिका फेटाळून लावल्याने या उमेदवारांच्या पदरी निराशाच आली। राज्याच्या गृह विभागाने 30 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल चालक, रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल चालक व SRPF आर्म पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी जाहिरात दिली होती। त्यापैकी विविध जिल्ह्यांतील पोलीस कॉन्स्टेबल चालक पदांसाठीची तब्बल 1,17,000 अर्ज प्राप्त झाले होते। परंतु त्यापैकी 2897 उमेदवारांनी त्याच पदांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अर्ज भरले। त्यासाठी या उमेदवारांनी वेगवेगळे मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी वापरले। काही जणांनी तर वेगवेगळे आधार क्रमांकही दिले होते। इतकेच नव्हे तर काहींनी आपल्या पालकांच्या नावात अक्षरांचे किरकोळ बदल करण्याची शक्कल लढवली। परंतु एका पदासाठी एकच अर्ज भरता येईल अशी स्पष्ट अट जाहिरातीत नमूद होती। तरीही असे प्रकार झाल्याचे छाननीत निष्पन्न झाल्यानंतर राज्य सरकारने या उमेदवारांना अपात्र ठरवले होते। त्यामुळे त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती। मात्र मॅटच्या पूर्ण पीठाने सुनावणी आता 17 मार्च 2024 रोजी निर्णय देताना सरकारची कृती वैध ठरवत या उमेदवारांचे अर्ज फेटाळून लावले होते। त्यानंतर या उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका केल्या होत्या। जाहिरातीतील संबंधित नियमांच्या अन्वयार्थ काय, असा प्रश्न या निमित्ताने न्या. अतुल चंद्रकर व न्यायालय जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर होता। पदभरती प्रत्येक जिल्ह्यांसाठी होती, त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज भरणे चुकीचे नव्हते। सरकारकडून जाहिरातीतील नियमांचा अर्थ चुकीचा लावला जात आहे, असा या उमेदवारांचा युक्तिवाद होता। तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचे नियमन करणे, कायद्याचे रक्षण करण्यासाठी जबाबदारी असलेल्या पदांसाठी ही भरती आहे। परंतु अर्जदार उमेदवारांनीच नियमाला बागल देऊन जाणीवपूर्वक व वेगवेगळी शक्कल लढवून एकाहून अधिक अर्ज भरले असल्याने ते त्या पदांसाठी पात्रच ठरत नाहीत, असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला। खंडपीठाने सरकारचा युक्तिवाद ग्राह्य धरत सर्व उमेदवारांच्या याचिका फेटाळून लावल्या। पोलीस भरतीमध्ये 2897 उमेदवारच अपात्र झालेले आहेत। ज्यांनी 2 ईमेल, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर देऊन फॉर्म भरले होते, अशा उमेदवारांचे अर्ज अपात्र झालेले आहेत। तर बघा मित्रांनो, अशाच पोलीस भरती रिलेटेड सर्व ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि जर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल। त्या लिंकवरती क्लिक करा आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनलवरती आपण यूट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट्स शेअर करत असतो। थँक्यू सो मच, धन्यवाद।